इराणवर नव्याने केलेल्या हल्ल्यात रविवारी पहाटेच्या वेळेला इस्रायल एअरफोर्सने राजधानी तेहरानच्या वायव्येला अगदी रहिवासी भागाच्या आसपास असलेला एक ऑइल डेपो उडवला, जिथून संपूर्ण राजधानीला तेल पुरवठा केला जातो. आतापर्यंत इस्रायलचे हल्ले हे रिफायनरी किंवा जिथून तेलाची वाहतूक होते अशा बंदरांवर होते. मात्र पहिल्यांदाच जिथे तेलाचा साठा केला जातो तर टँकर्स उडवण्यात आले आणि यात संपूर्ण शहराचा इंधन साठा विस्कळीत करण्यात आला. गॅस आणि इंधनाचे मोठमोठे टँक्स या डेपोमध्ये आहेत आणि इथून पूर्ण शहरात पुरवठा केला जातो, ज्यात मिलिटरीचा इंधन पुरवठाही आहे. रॉकेट लॉन्चर साइट्स आणि मिलिटरीच्या लॉजिस्टिक्स विभागाला याच ठिकाणाहून डिझेलचा पुरवठा होतो. या डेपोमध्ये 11 ऑइल टँक्स आहेत आणि शहरातल्या गरजेनुसार सरासरी 1.5 लाख वाहनांना इथून तेल पुरवलं जातं. मिलिटरीची वाहतूक विस्कळीत करणं आणि संपूर्ण शहरात अस्वस्थतेचं वातावरण तयार करणं हा या हल्ल्यामागचा उद्देश असला तर इराणने सांगितलंय की इथे फार तेल साठवलेलं नव्हतं आणि इस्रायलवरही असाच हल्ला केला जाईल. पण या सगळ्या ताज्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत कुणाचं किती नुकसान झालंय, इराणला कमी लेखण्याची चूक अमेरिकेने कशी केली आहे आणि एकट्या इराणने मध्य पूर्वेत 12 देशांना कसं हादरवून सोडलंय, त्याचीच माहिती या व्हिडिओत मिळणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. मध्य पूर्वेत इराणने आतापर्यंत कतार, सौदी अरेबिया, कुवेत आणि UAE या 4 देशांमधील रिफायनरीसह अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केलेच. मात्र त्याही पलीकडे जाऊन इराक, कुवेत, ओमन, जॉर्डन, अझरबैजान, सायप्रस आणि सिरिया या देशातल्या काही ठिकाणांवरही हल्ले केले. यामध्ये काही एम्बेसी आहेत तर काही रिफायनरी आहेत. या सगळ्या ठिकाणी अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि हे लष्करी तळ टार्गेट करताना इराणने शेजारी देशांचं नुकसानही केलं. इराणच्या राष्ट्रपतींनी निवेदन दिलं की मी शेजारच्या देशांची माफी मागतो, मात्र अमेरिकेवर हल्ले सुरूच राहतील. डोनाल्ड ट्रम्प जे सातत्याने दावा करतायत की इराणचं सैन्य संपलंय, त्यांचं नौदल संपलंय आणि वायुदलही संपलंय, पण इराण सध्या ज्या ताकदीने लढतोय ते पाहून इस्रायल आणि अमेरिकेने नव्या हल्ल्यांचं धोरण आखलंय. आतापर्यंत इराणमधील पायाभूत सुविधा ज्या साधारणपणे तेल उद्योगावर आधारित आहेत त्यावरच हल्ले केले. मात्र शहरातल्या वाहनांमध्ये जिथून तेल भरलं जातं तो साठाच इस्रायलने उद्ध्वस्त करून टाकला. अमेरिकेने कधी कल्पनाही केली नव्हती एवढं नुकसान इराणने या युद्धात केलंय. साधारणपणे पहिल्या 100 तासातच इराणसोबत लढताना अमेरिकेला 3,500 कोटी रुपये खर्च करावे लागलेत. कतारमधला अमेरिकेच्या लष्करी तळावर जी हवाई संरक्षण प्रणाली होती तिची किंमत साधारणपणे भारतीय मूल्यांमध्ये केली तर 1100 कोटी रुपये आहे. सुरुवातीच्या हल्ल्यांमध्येच इराणने ही प्रणाली उद्ध्वस्त करून टाकली. इराणच्या एका मिसाईल आणि ड्रोनची किंमत नाही, त्याच्या 5 पट खर्च अमेरिकेला इराणचे हल्ले रोखण्यासाठी हवाई संरक्षण प्रणालीवर करावा लागतोय. अमेरिकेला या हजारो कोटींचा खर्च तर करावा लागतोय, शिवाय यामुळे जगभरातला गॅस आणि इंधन पुरवठा विस्कळीत झालाय, त्याचंही खापर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं जात आहे. पेंटागॉन म्हणजेच अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय आता पुन्हा एकदा अतिरिक्त निधी या युद्धात खर्च करण्यासाठी मागणार आहे, कारण इराणने अपेक्षेपेक्षाही जास्त नुकसान मध्य पूर्वेत केलंय. या एवढ्या खर्चानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित आहे की इराणने आता शरण यावं आणि सत्तेतून पाय उतरवावं. पण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे शेवटचं शस्त्र आहे, तोपर्यंत लढत राहू आणि अखेर शहीद होऊ. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितलं होतं की इराणवर आज मोठे हल्ले होतील, कारण त्यांनी शेजारच्या देशांमध्ये मोठं नुकसान केलंय. इराणच्या शेजारचे जेवढे देश आहेत त्या सगळ्यांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे आणि या युद्धामुळे सगळ्यांचं गणित कोलमडलंय. आखाती देशांनी याच पैशांच्या बळावर अमेरिकेत हजारो कोटींची गुंतवणूक करण्याचं नियोजन केलं होतं. पण पुढच्या काही दिवसात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का हा असेल की या कंपन्या अमेरिकेत जी प्रस्तावित गुंतवणूक आहे ती मागे घेण्याबाबत विचार करतायत. जगभरातल्या मीडियामध्ये या गोष्टीला कव्हरेज दिलं जात आहे आणि आखाती देशांचा फेरविचार सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. या युद्धामुळे कतारचा गॅस पुरवठा ठप्प आहे. सौदी आणि UAEचं तेल कुठेही निर्यात होत नाहीये आणि त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होतोय. गल्फमधील सौदी अरेबिया, UAE, कुवेत आणि कतार या 4 देशांनी अमेरिकेत जी गुंतवणूक प्रस्तावित केली होती ती अर्थव्यवस्थेवर ताण आल्यामुळे मागे घेण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय हे देश क्रीडा क्षेत्रातल्या स्पॉन्सरशिप, वेगवेगळ्या देशांसोबतचे कंत्राट आणि कॉर्पोरेट क्षेत्रातली गुंतवणूकही कमी करण्याच्या विचारात आहेत, कारण गल्फ देशांची पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि स्वतःची सुरक्षा करण्यासाठी या देशांना शेकडो कोटीही खर्च करावे लागलेत. या युद्धात सौदी अरेबियाला आपल्या सर्वात मोठ्या रिफायनरीवरचा हल्ला सहन करावा लागला, तर जगातला सर्वात मोठा LNG निर्यातदार असलेल्या कतारलाही निर्मिती बंद करावी लागली. इराणने मोठमोठे पंचतारांकित हॉटेल, इमारती, पायाभूत सुविधा अशा ठिकाणांवर हल्ले केल्याने हे देश चिंतेत आहेत. या देशांचा विचार आहे की गुंतवणूक मागे घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी किमान दबाव तयार करावा. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्याने गल्फमधील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेचा अक्षरशः गळा दाबल्यासारखं झालंय.
शिवाय काही तेलाचे टँकर जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओलांडण्याच्या तयारीत होते तेही सुरुवातीला इराणने उडवले आणि नंतर इशारा दिला की इथे परत कुणीही येऊ नये. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने फक्त ज्या जहाजांवर भारत आणि चीनचा झेंडा असेल त्यांच्यासाठीच खुला ठेवलाय. इराणने सुरुवातीपासूनच दुबईसारख्या शहरांना टार्गेट करून अमेरिकेवर दबाव कसा तयार होईल याची तयारी सुरू केली. शत्रू मजबूत असला तरी त्याची कमकुवत बाजू काय आहे हे इराणने आधीच ओळखलं आणि अमेरिकेची मध्य पूर्वेतली ताकद असलेल्या देशांवर हल्ले केले. अमेरिकेच्या लष्करी तळांचं एवढं नुकसान केलं की या मध्य पूर्वेतल्या देशांनाही युद्धाची भीती वाटायला लागली, कारण अमेरिकेला स्वतःचे लष्करी तळही वाचवता आले नव्हते आणि अशा परिस्थितीत या देशांना कोणतीही सुरक्षेची हमी दिली गेली नव्हती. इराणने दबाव तयार करण्यासाठी जी धोरणं अवलंबली ती सगळी आता यशस्वी होताना दिसत आहेत, कारण आखाती देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हे युद्ध थांबवण्यासाठी दबाव तयार करतायत. अमेरिकेतल्या गुंतवणुकीवर फेरविचार करणं हा ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जातो, कारण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला या गुंतवणुकीचा मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे इस्रायलकडून लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर, यमनमध्ये हौतींवर आणि इराणमध्येही हल्ले सुरूच आहेत, ज्याला अमेरिकन लष्कराची साथ आहे. पण अमेरिका यात काय गमावते हे दाखवून देण्याचा इराणकडून सातत्याने प्रयत्न होतोय. अमेरिकेने इराणला कमी लेखलं आणि हल्ले सुरू केले, पण त्याचे परिणाम स्वतः अमेरिकेसह जगभरातले देश भोगतायत. भारतातला गॅस पुरवठा खंडित झालाय, तर चीन, जपान आणि युरोपातल्या देशांनाही याचा फटका बसतोय. या परिस्थितीत जग रशियाचा आभार मानतंय, कारण रशिया सध्या सर्वांना सुरळीत पुरवठा करण्याच्या स्थितीत आहे. या परिस्थितीवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.